करुणा मुंडे परत कडाडल्या. करुणा मुंडे या सामाजिक कार्यकर्त्या किंवा स्वराज्य पक्षाच्या संस्थापक अध्यक्ष आहेत. ते महिलांवर काम करतात. तर मित्रांनो, अखेर करुणा मुंडे का कडाडल्या आणि कोणावर कडाडल्या? कारण त्यांनी रुपाली चाकणकर यांचा राजीनामा मागितला आहे की ज्या करुणा मुंडे रुपाली चाकणकर यांच्यावर कडाडल्या. रुपाली चाकणकर यांचा राजीनामा करुणा मुंडे यांनी मागितला आहे. कारण परवा वैष्णवी हगवणे यांचा आत्महत्या केली आणि हीच गोष्ट पूर्ण महाराष्ट्रात पसरली आणि महाराष्ट्रातील ज्या पीडित महिला आहेत त्या जाग्या झाल्या किंवा खडबडून जाग्या झाल्या आणि करुणा मुंडे यांना घेऊन महाराष्ट्राचे पोलीस आयुक्त असतील, सीपी असतील, डीजी असतील, त्या सर्वांकडे ज्यांनी ज्यांनी अर्ज केलेले आहेत त्या अर्ज घेऊन करुणा मुंडे यांच्याकडे गेले आहेत. तर मित्रांनो, आपण बघूया करुणा मुंडे कुठे जाऊन पत्रकार परिषद घेतली किंवा रुपाली चाकणकर यांचा राजीनामा मागितला आणि करुणा मुंडे नेमकी काय म्हणाल्या. मी ऍडव्होकेट बापूसाहेब जाधव, मुंबई 24 तास या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, परवाच वैष्णवी हगवणे या पुण्यामध्ये त्यांनी आत्महत्या केली आणि आत्महत्या केल्याच्या नंतर हे प्रकरण पोलीस प्रशासनाने जाणून बुजून लांबणीवर टाकलं आणि याला वाचा फुटली आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये या चर्चेला उधाण आलं. आणि याच चर्चेतून आणि वैष्णवीच्या मृत्यूला जबाबदार असणारे राजेंद्र हगवणे आणि त्यांचा मुलगा श्रीशांत हगवणे आणि सासू आणि तिची नणंद आणि दीर यांच्यावर पुणे पोलीस स्टेशन इथे एफआयआर दाखल झाला. आणि एफआयआर दाखल होऊन देखील महाराष्ट्राचे पोलिसांनी कुठलीही कारवाई केली नाही. म्हणून महाराष्ट्रामधील पीडित महिला की ज्या शोषित आहेत, यांना ज्या नवऱ्यांनी सोडून दिला आहे, अशा महिला खडबडून जाग्या झाल्या आणि वैष्णवी हगवणे यांना न्याय मागण्यासाठी त्यांनी पूर्ण मीडियावर आणि पूर्ण पोलीस स्टेशन किंवा पोलीस आयुक्त, डीजी, सीपी यांच्याकडे अर्ज केले आहेत आणि मागणी केली आहे की अशा महाराष्ट्रामध्ये रुपाली चाकणकर या जेव्हापासून महिला आयोगाच्या अध्यक्ष झाल्या आहेत तेव्हापासून महाराष्ट्रामध्ये एकाही महिलेला न्याय मिळत नाही. म्हणून रुपाली चाकणकर यांची हकालपट्टी करा आणि हाच धागा आणि हाच विषय घेऊन करुणा मुंडे यांनी रुपाली चाकणकर यांच्यावर आज कडाडून टीका केली आहे. त्या अशा म्हणाल्या आहेत की रुपाली ताई, आपण या पदावर बसल्यापासून एकही महिलाला न्याय मिळाला नाही आणि मिळणार नाही. त्याचं कारण असं की महाराष्ट्रामध्ये महिला आयोगाकडे 33,971 प्रकरणं प्रलंबित आहेत, दाखल आहेत. तरी देखील ज्या चाकणकर मॅडम आहेत यांनी आणि त्यांची जी टीम आहे महिला आयोगाची, त्यांनी कुठलंही प्रकरण हातात घेतलेलं नाही आणि कुणालाही न्याय मिळवून दिला नाही, असं करुणा मुंडे यांचं म्हणणं आहे. मित्रांनो, करुणा मुंडे यांनी 2 महिला घेऊन आज मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी असं म्हटलं की या 2 महिला आहेत, एक पोलिसाची मुलगी आहे आणि एक नगरसेवक आमदाराची सून आहे आणि त्या दोघींनाही न्याय मिळाला नाही. यवन महाराष्ट्राचे पोलीस आयुक्त जेवढे काय असतील त्यांना व्यवहार केलेला आहे आणि पत्रव्यवहार करून देखील कुणीही यांची दखल घेतली नाही. म्हणून या मुली माझ्याकडे आलेल्या आहेत. तर मित्रांनो, हे प्रकरण खूप गंभीर आहे. कारण महिला आयोगाच्या अध्यक्ष कोणीही असू, ते महाराष्ट्राच्या महिला आयोगापदी कोणीही असू, अशा महिला अध्यक्षांनी महाराष्ट्रातील जे काही प्रकरण प्रलंबित आहेत ते प्रलंबित प्रश्न निकाली काढले पाहिजे. मित्रांनो, रुपाली चाकणकर ह्या महिला आयोगाच्या अध्यक्ष जेव्हापासून झालेल्या आहेत तेव्हापासून 33,971 असे प्रकरण दाखल आहेत आणि या महिला आयोगाने किंवा त्यांच्या खालच्या सदस्यांनी कुठलाही जातीभेद, पक्षभेद
न करता महाराष्ट्रातील महिलांना न्याय मिळवून देण्याचं काम केलं पाहिजे। आणि मित्रांनो, हाच विषय घेऊन आज करुणा मुंडे यांनी महाराष्ट्रातील CP, SP, DG काय जे महाराष्ट्रातील प्रमुख पोलीस कार्यालय आहेत या ठिकाणी त्यांनी अर्ज केले आहेत आणि यांच्याकडे ज्या पद्धतीने महाराष्ट्रातील महिला न्याय मागण्यासाठी करुणा मुंडे कडे जात आहेत, कारण करुणा मुंडे ह्या कुठल्याही एखाद्या संविधानिक पदावर नाहीत, परंतु कुणीतरी आपल्याविषयी बोलतंय हाच विषय घेऊन ह्या महिला करुणा मुंडेकडे जात आहेत। कारण मित्रांनो, त्यांची फक्त एक संघटना आहे, एक पक्ष आहे आणि याच पक्षाच्या माध्यमातून त्या महाराष्ट्रातील महिलांचं संघटन करतात आणि सगळे जातीभेदीचे लोक घेऊन पुढे चाललेले आहेत। परंतु तुम्हालाही माहिती आहे की करुणा मुंडे यांच्यावर होत असलेला अन्याय अत्याचार त्यांना ते खंबीरपणे लढत आहेत आणि खंबीरपणे लढून न्याय मागत आहेत। मित्रांनो, परवाच करुणा मुंडे यांना 2 लाख रुपये पोटगी देण्यात यावी आणि असं जिल्हा कोर्टाने आणि महाराष्ट्राच्या जे खंडपीठ आहे, मुंबई खंडपीठ, या खंडपीठाने त्यांना न्याय देण्याचं काम केलेलं आहे। परंतु त्यांना न्याय मिळाला थोडासा म्हणून सगळ्या महिलांना मिळत नाही, हेच विषय घेऊन आज महाराष्ट्राच्या राजधानी मुंबई या ठिकाणी करुणा मुंडे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन 2 महिलांना बरोबर घेऊन त्या ठिकाणी करुणा मुंडे या कडाडल्या की रुपाली चाकणकर यांनी राजीनामा दिला पाहिजे। मित्रांनो, रुपाली चाकणकर यांचं काम काय आहे हे आपल्या सर्व महाराष्ट्राला माहीत आहे, कारण त्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या खूप जवळच्या आहेत, निकटवर्तीय आहेत आणि त्यांना त्याच निकटवर्तीयाचं बक्षीस म्हणून त्यांना महिला आयोगाचं पद, अध्यक्षपद दिलेलं आहे। मित्रांनो, महिला आयोगाचं पद एखाद्या महिलेने जर गाजवलं किंवा ते संविधानिक पद आहे आणि ते जर गाजवलं तर महाराष्ट्राच्या महिलांचा एक धबधबा महाराष्ट्रामध्ये तयार होईल। कारण महिला आयोग म्हटलं की साधी सुधी गोष्ट नाही, कारण महिलांवर होणारे अत्याचार अडवण्याचं किंवा त्यांना कुठेतरी न्याय मिळवून देण्याचं काम हे महिला आयोग करत असते। परंतु आज दुर्दैव असं की महाराष्ट्रातील महिला आयोग हे काम करत नाही आणि काम न केल्यामुळं कुठेतरी भीतीचं वातावरण महाराष्ट्राच्या महिलांमध्ये जाणवत आहे आणि याच भीतीच्या वातावरणातून करुणा मुंडे यांच्याकडे लोंढे महिलांचे आज त्यांना जाऊन मिळत आहेत की ताई, माझ्यावर पण हा अन्याय झाला आहे। एक मुलगी तर एक पोलिसाची मुलगी आहे आणि दुसरी एका नगरसेवक आमदाराची सून आहे, परंतु या दोघींनाही न्याय मिळाला नाही, म्हणून या मुली करुणा मुंडे यांच्याकडे गेल्या आहेत आणि करुणा मुंडे यांनी परवा स्टेटमेंट केलं की वैष्णवी हगवणे यांच्यावर जो अन्याय झाला आहे त्या अन्यायाला वाचा फुटली पाहिजे आणि याच हगवणे कुटुंबावर अन्याय झाला, म्हणजे वैष्णवी हगवणे हिच्यावर अन्याय झाला, तिची आत्महत्या झाली, म्हणून महाराष्ट्रातील महिला खरबडून जाग्या झालेल्या आहेत आणि खरबडून जाग्या झालेल्या असल्यामुळं ह्या कुठं दखल होत नाही, म्हणून करुणा मुंडे यांच्याकडे जात आहेत। मित्रांनो, हा काही साधा सुद्धा विषय नाही, कारण एखादी महिला दाबलेली असते आणि कुठंतरी त्या महिलेला असं फील होतं किंवा कुठंतरी मनामध्ये खंत राहते की आपलं आता कोणीही ऐकून घेऊ शकत नाही आणि मला न्याय मिळत नाही। कारण सोडून देणारे जे काही लोक किंवा काही लोक असतात ते पण ह्यांना वारंवार धमकावण्याचा प्रकार पण करत असतात। मित्रांनो, अशा महिलांवर अन्याय अत्याचार झाला नाही पाहिजे, म्हणूनच करुणा मुंडे यांनी आज दखल घेऊन पत्रकार परिषद घेतली आहे आणि रुपाली चाकणकर यांना प्रश्न विचारला आहे की ताई, तुम्ही आम्हाला एक तर सांगा किंवा आम्ही तुम्हाला सांगतो, बाप दाखवा नाही तर श्राद्ध घाला, या म्हणीप्रमाणे करुणा मुंडे यांनी रुपाली चाकणकर यांना प्रश्न विचारला आहे आणि हे नक्कीच महाराष्ट्रातील ही जी घटना आहे या घटनेचं कुठंतरी वाचा फुटली पाहिजे आणि वाचा फुटल्याच्या नंतर कुठंतरी महिलांना न्याय मिळाला पाहिजे, हेच करुणा मुंडेचं म्हणणं आहे आणि कुठंतरी न्याय मिळेल। आणि मित्रांनो, आमचा हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला लवकर कळवा। आमच्या चॅनलला आपण जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय।